काय ग निघालीस? हो 9:30 वाजले. निघाला नको? तू कसली आकडेमोड करतोयस? नाही काय नाही. तरी पण नंतर कधीतरी सांग. आधी मला सांग लाड काकांचं काय झालं? गाडी हळूहळू येते रुळावर. परवा आम्ही आपल्याच प्रोडक्टची क्वालिटी सुधारून एक्सपोर्ट करण्याची चर्चा करत होतो. तर हे लाड मान खाली घालून बसले होते. मग मीच त्यांना म्हटलं, अहो लाड तुम्ही असं अंग चोरून बसू नका, आम्हाला तुमची गरज आहे. तेव्हा माहितीये निशांत, ही वॉज लिटरली शॉक्ड. साहजिकच आहे. तू त्यांना पराभूत केल्यानंतर मला तुमची गरज आहे असं त्यांना सांगितल्यावर त्यांना शॉक बसणारच. बरं मग पुढे? पुढे काय, आपल्याला एक्सपोर्ट करता नवीन मशिनरी विकत घ्यावी लागेल. म्हणजे कामगारांकडनं तेवढी क्वालिटी मेंटेन करायला नाही जमणार. असे काही मुद्दे त्यांनी मांडले जे मलाही पटले. आणि परवाच्या तर मीटिंगमध्ये त्यांनी एक नवीन आयडिया सुचवली आहे. काय सर्व्हिस इंडस्ट्रीज. इंटरेस्टिंग. म्हणजे त्यांनाही काही फारसे डिटेल्स माहिती नाही आहेत त्याचे. आणि कर्व्यानंही त्यांचं म्हणणं पटलं. म्हणजे त्यांच्या अंदाजे आपल्याला हे फिनान्शियल पण बेनिफिशियल आहे आणि त्यात फारसं टेन्शन घेण्यासारखंही काही नाही आहे. कर्वे इज ऑलवेज राईट. नॉट नेसेसरीली. प्रत्येक वेळेला हे गृहीत धरून नाही चालणार. लक्ष हे ठेवायलाच पाहिजे. कसं माहितीये, गॅसवर ठेवलेल्या दुधावर जसं ठेवावं लागतं ना तसं. ते कधी उतू जाईल काही सांगता येत नाही. चल निघू मी? अच्छा. सावन बीता जाए जाए रे सावन बीता. काय ग, काम धाम सोडून इकडे काय करतेयस? कसला तरी मस्त वास आला म्हणून बघायला आले. तर चक्क तुम्ही स्वयंपाक करताय असंच ना? काय कुठे गेले तुमचे भूषणजी? पार्टी ऑफिसला जाऊन येतो म्हणून म्हणाले. हो ना, येईल बरोबर 12 वाजता येईल गिळायला. आपण मी तुम्हाला मदत करू? ए नको नको, नाही इथे अजिबात कशालाही हात लावायचा नाही. करते ना, मला बसून बसून नुसता कंटाळा येतो. नको ग बाई, अजिबात नको. आज तू मला मदत करशील, उद्याचं काय? उद्या कोण येणार आहे मला मदत करायला? मला नसत्या सवयी लावू नकोस, मला परवडायच्या नाहीत त्या. आता त्यात न परवडण्यासारखं काय आहे? अगं तू सेक्रेटरी आहेस ना, मग ते काम कर ना. अरे हो, आणि तुझ्यासारखी महागडी स्वयंपाकीण ठेवायला कोणाला परवडणार आहे? आणि हे बघ, तुला जर का कंटाळा आला असेल ना तर माझ्याशी फर्स्ट क्लास गप्पा मार. पण तुम्ही स्वयंपाकीण का नाही ठेवत? हे का, भूषणला अजिबात आवडत नाही स्वयंपाकिणींच्या हातचा स्वयंपाक. त्या जेवण करायला लागल्या ना की ह्याचं जेवण कमी होतं. मग मीच शिकून घेतलं सगळं. वेळ लागला, पण आता सगळं फर्स्ट क्लास करतो. A1. काय माहितीये ना, भूषणचे आई वडील गेल्यापासून मीच त्याचा आईबाप, आजोबा, सगळं काही आहे. समजलीस? भाग्यवान आहेत भूषणजी. बरा नसेल भाग्यवान, तिन्ही त्रिकाळ चमचमीत खायला मिळतंय. आबा म्हणलं की तोंडासमोर जेवणाचं ताट. भाग्यवान नसायला काय झालंय? पण त्यांना खूप आदर आहे तुमच्याबद्दल. हो, हे तुला कोणी सांगितलं? त्यांनी म्हणाले आबा आहे म्हणून मी आहे. आबा मला खूप आवडतो आणि जर का मी नीट वागलो नाही तर कानाखाली मिळेल ही भीती पण वाटते. पळ, फोन वाजतोय. काय ग, काय विचार आहे? काय नाही. काय नाही, काय बाहेर फोन वाजतोय. तो आता तू उचलणार आहेस की ह्या हाताने मी उचलू? जाते.
वाटलंच मला तू काहीतरी विचार करत बसली असशील. घे खा, घे. जेवायचं नाही का तुला? नको. अगं खा, आपल्या कॅन्टीन मधलीच आहेत. नाही तू बाहेरचं काही खात नाही म्हणून सांगितलं. खरंच नको रे, तू खा ना, मला नको आग्रह करूस. इच्छाच नाही होत अलीकडे मला. भूक मरत चालली माझी. मी खायला लागले ना की मनात विचार यायला लागतो. तनू जेवला असेल का, कुठे जेवला असेल, काय जेवला असेल. मग घशाखाली उतरत नाही काही. छान. मग विचार करत बसायचं, मग त्या विचाराचं टेन्शन घ्यायचं आणि मग संध्याकाळपासून ऍसिडिटीच्या गोळ्या खायला सुरुवात करायची. अगं आकांक्षा, मी आणि जाईने तनूला कन्व्हिन्स केलंय ना. तुझ्या आईसाठी का होईना तो दिवसातून एकदा तरी घरी भेटायला येतोय ना. हो घरी येतो ना, पण माझ्यावरचा राग गेला नाही ना अजून. मी घरी नाहीये ना हे कन्फर्म करून येतो मुलगा घरी. हे बघ, हे असं एका दिवसात चुटकीसरशी सोडीत होणार काम नाहीये. याची तुलाही चांगली कल्पना आहे. घरी आईला त्रास होऊ नये म्हणून आपण शांत नॉर्मल वागायचं. आईचं बिचारीचं हार्ट एनलार्ज झालंय, त्यामुळे तिला कमीत कमी त्रास होईल याची काळजी घ्यायची. तरी बरं सध्या अक्षता घरी येते, नसती तर मी काय केलं असतं कोण जाणे. आपल्याला होणारा त्रासही सहन करायचा आणि इथे ऑफिसमध्ये आलं की आहेच कौशिक सरांचा त्रास मागे. अगं साहेबांची कटकट हा आपल्या कामाचा आणि नोकरीचाच एक भाग आहे असं आपण समजायचं. आपल्याला जो पगार मिळतो ना त्यातला काही हिस्सा आपल्याला हा याच कामासाठी मिळतो असं मी तरी मानतो. परवा तर उगाच इतकं लेक्चर दिलं ना त्यांनी मला. मी त्यांना काय म्हणाले की सर तुम्ही असे का करताय, मी अडचणीत येणार आहे हे माहिती असूनही वीरेंद्रची स्टोरी का करताय. तर मला म्हणाले आठवतं ना तुला त्या रघु चिलीमच्या स्टोरीच्या वेळी मी तुझ्यासाठी गोळ्या झेलल्या होत्या. मी म्हटलं पण आता काय त्याचं, आता का असे वागताय. काय बोलणार. तेव्हा तो म्हणाला असेल त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. राईट. तुला कसं कळलं. सांगायला कशाला पाहिजे. वर्षानुवर्ष आपला कौशिक असाच बोलत आलाय, असाच वागत आलाय कुचकटासारखा. परिस्थिती काय आणि कशी होती हे बोलला नसेल तो. वाक्य अशी अर्धवट सोडून द्यायची आणि मग अधांतरी वाक्याचा आपण आपल्याला हवा तसा अर्थ लावतो. मलाही म्हणाले ना तू जरा तुझ्या मनाशी विचार कर. म्हणजे काय आता याचा काय अर्थ होतो मला काही कळत नाहीये. त्यात न समजण्यासारखं काय आहे. कौशिक ज्याला माहितीये तो एका सेकंदात सांगेल कौशिक तुझ्यावर सूड उगवतोय. अरे पण कसला, कशासाठी. कसलाही सापासारखं डूग धरणारा माणूस आहे तो. त्यावेळी तू त्याच्याशी लग्न करायला नकार दिलास, त्याचाही सूड घेत असेल तो. आज इतक्या वर्षांनी. यालाच कौशिक म्हणतात. घे खा आणि सगळा राग, ते विचार आणि ऍसिडिटीच्या गोळ्या गिळून टाक. एकच घे. घे. उद्यापासून परीक्षा ना तुझी, ती सुद्धा 10वीची. आणि फिरतेस काय. अगं अभ्यास करून एवढा कंटाळा आला ना की मग आईला म्हटलं चल कुठेतरी फिरून येऊया. हो आणि म्हटलं फिरायलाच जातोय तर मग सुधाईकडे तरी जाऊया. बरं झालं. सुधाई नमस्कार. अगं हा हा हा, आधी देवाला नमस्कार करायचा मग सुद्धा आईला. चल दिवा लावूया, नमस्कार कर. अगं तेव्हा नंतर परत करेन पण आधी आत्ता करू दे. उठा आता. आशीर्वाद दे ना जाहीरपणे. यशस्वी भव. हवेत त्याच्यापेक्षा 5% जास्तच मिळवत. सुधाई
आता देवाला नमस्कार. चल दिवा लावूया आपण. थांब थांब, मी लावते दिवा, तुम्ही बोला. तिला सांग पेपर कसा लिहायचा, उत्तर किती लेनचं पाहिजे. डोक्यात काहीतरी शिरून देत जरा. हा तुझा दिवा लाव आणि हातपाय धु अगोदर आणि मग देवाचं दिवा लाव. हा हो ग बाई, आहे लक्षात. तुला बरं वाटलं ना आईला दटावलं म्हणून? बस बस, आता काय सांगायचं आणि तुला? उद्यापासून परीक्षा. सांग सुधाई, हवे असल्यापेक्षा 5% जास्त कसे काय मिळतील? मोनी, अभ्यास करणं म्हणजे ज्ञान मिळणं आणि पेपर सोडवणं म्हणजे त्या ज्ञानाचं प्रदर्शन मांडणं, आणि ते सुद्धा उत्तमरित्या. ही सुद्धा एक कला आहे बरं का मोनी. तर पहिली गोष्ट, पेपर पूर्ण लिहून व्हायलाच पाहिजे. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं राहिलं तर आपले पैकीच्या पैकी मार्क गेले असं समजायचं आपण. दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्रश्नाला जेवढे मार्क असतील तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त 1.5 उत्तर आपण लिहायचं. देता आलं पाहिजे, कळलं का? आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण प्रत्येक नवा प्रश्न हा नवीन पानावर लिहितो, तसंच एखादा नवीन मुद्दा जर असेल तर तो नव्या ओळीपासून सुरू करायचा. तो कशासाठी? अगं म्हणजे पेपर तपासणारा जो शिक्षक असतो ना, त्याला तपासणी सोपं जातं. एका पाठोपाठ एक मुद्दे लिहिले, आकडे लिहून मुद्दे लिहिले तर तपासणी सोपं जातं आणि त्या शिक्षकाचं आपल्याबद्दल चांगलं मत होतं आणि मग त्याचेही तो 4-5 मार्क जास्त देतो. कळलं? सुधाई, आणखीन सांग ना काहीतरी. आणखीन निम्म्या वेळात निम्मा पेपर लिहून झाला की मग निबंध, पत्र किंवा कठीण प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करायचं. त्याला चांगला अर्धा-पाऊण तास द्यायचा. आणि मग चांगलं अक्षर, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा यालाही मार्क असतात. पेपर असा लिहायचा की बघणाऱ्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. ही तिकडे कोणाला ओवाळतीये? लक्ष्मीला. संध्याकाळी ती आपल्या घरी येते. आमच्याकडे नाही कधी ओवाळत. म्हणा ती उशिराच येते घरी, मग कशी काय ओवाळणार? आता मी ओवाळीन. हो, देवाला नमस्कार करूया. उठा, त्याचा आशीर्वाद महत्वाचा. चल. मी काय सांगितलं तुला कळलं नाही का श्वेता? मी आता एका महत्वाच्या मीटिंगमध्ये, माझी मीटिंग झाली की मी तुला फोन करते. हा, माझे सगळे निरोप लिहून ठेव. ओके. आपण ज्यासाठी जमलोय ते बोलायचं का प्लीज? मी ऑफिसमध्ये कुणाला काही न सांगता इथे आली. माझी कामं खोळंबली आहेत आणि मला लवकर परत. सॉरी. हेलो, हाँ शेट्टी साहब बोलो. हाँ ज़रा मीटिंग में हूँ. नहीं, अब तक बात नहीं हुई. मैं आपको बाद में फ़ोन करूँ? ओके बाय. सॉरी. तुम्ही दोघांनी मोबाईल्स ऑफ केले तरच. सॉरी. थँक्स. आता बोला, काय बोलायचं ते. ताई, मला काहीच बोलायचं नाहीये. तू म्हणालीस, तू आग्रह केलास, वीरेंद्रनी रिक्वेस्ट केली. मला वाटलं त्यांचं काहीतरी काम असेल म्हणून मी इथे आले. मला काही बोलायचं नाही. असं असेल तर इथे वादाशिवाय दुसरं काही होणं शक्य नाही. मी तुम्हाला इथे येण्याची विनंती केली ती सुद्धा माझ्यासाठी नव्हे, तन्वीरसाठी. अँड यू नो दॅट. अक्षता, काय संबंध आहे रे तुझा तन्वीरशी? नाही, एक मिनिट थांब. सांग ना मला, तुझा आणि तन्वीरचा काय संबंध आहे? गेल्या 18 वर्षात तू काय केलंस तन्वीरसाठी म्हणून आज तुला एवढा अचानक पुळका आलाय त्याचा? सांग ना मला, तू काय केलंस त्याच्यासाठी वीरेंद्र? बघ, तू मला तुझ्या आयुष्यात हाकललंस.
तन्वीवर माझी सावली पडता कामा नये असं तू मला बजावलंस. मी माझी जबाबदारी टाळण्याचा प्रश्नच नव्हता. मी ती कधीही नाकारली नाही. तू जबाबदारी नाकारली नाहीस, पण तू ती कधी स्वीकारली नाहीस. तू माझ्यासाठी प्रीतीला घटस्फोट देणार होतास. शक्य होतं तुला ते? आणि मग जर शक्य होतं तर मग तेव्हाच का नाही केलंस ते? काय बोलतेस तू? तू मला हाकलून द्यायचं आणि नंतर मी तिला हाकलून द्यायचं, म्हणजे मी ना घर का ना घाट का? तेच व्हायला हवं होतं. तेच योग्य होतं तुझ्यासाठी. तुला तू, तुझं घर, तुझी बायको, तुझा संसार, तुझी ऍड एजन्सी आणि या सगळ्यामध्ये मी कशाला हवे होते? वर एक बोनस म्हणून? म्हणजे मी तुला फसवलं असं तुझं म्हणणं आहे का? नाही, तू मला फसवलं नाहीस. मी जे काही केलं ते उघड्या डोळ्यांनी केलं. पण तू तन्वीरला फसवलंस. इतक्या वर्षानंतर काहीही गरज नसताना खोटं नाव सांगून का फसवणूक करत राहिलास तू त्याची? अक्षता, हा जेव्हा पहिल्यांदा आपल्या घरी तन्वीर बरोबर आला होता तेव्हाच मी त्याला सांगितलं होतं. पण तेव्हा तुम्हाला म्हणालास की नको, याच्या समोर तू काही बोलू नकोस. का? तू त्याला स्वतःच्या तोंडून सांगणार होतास की मी तुझा बाप आहे म्हणून? मी सांगणार होतो, मला थोडा वेळ हवा होता. मग का नाही पहिल्यांदाच सांगितलंस? हिम्मत नाही का झाली तुझी? कशासाठी वेळ हवा होता तुला? कसली वाट पाहत होतास तू? माझ्यामध्ये आणि तन्वीरमध्ये भडका उडण्याची? तन्वीरनी माझा तिरस्कार करण्याची? का तन्वीरनी माझं घर सोडून जाण्याची? कसली वाट पाहत होतास तू वीरेंद्र? आकांक्षा, एक मिनिट. तनू घर सोडून गेलाय हे तुम्हाला माहिती. मागे काय घडलंय ते उगाळत, कुणाचं काय, किती, कसं चुकलंय याचा हिशोब तुम्ही नंतर कधीही स्वतंत्रपणे मांडू शकता. हे बघ अक्षता, मी नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं दोघांचं जर खरंच तनूवर प्रेम असेल ना तर तुम्हाला शांत डोक्यानं विचार करायला हवा. या परिस्थितीत कसं शक्य आहे? ठीक आहे, कबूल आहे, चूक माझी आहे, पण चूक माझ्या एकट्याचीच आहे. पुन्हा तेच? मिस्टर शिरोडकर, ताई, तुम्हाला हवं असेल ना तर मी बाहेर थांबते. तुम्हाला तनूबद्दल काही बोलायचं नसेल तर मी निघून जाते. तुमची ही भांडणं घडवण्यासाठी मी तुम्हाला दोघांना एकत्र आणलेलं नाही. प्लीज लेट मी मेक माय पोझिशन क्लिअर. तुम्ही दोघेही तनूचे आई बाप आहात. अक्षता, हो ते खरं आहे ताई. ऐकायला आवडलं नाही, पचायला जड असलं तरी खरं आहे ते. तुम्हाला तनूची काही काळजी नसली ना तर ठीक आहे, त्याला काय सांगायचंय ते मी बघेन, त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेईन. पण एका अटी, तुम्ही दोघांनीही त्याचं नाव सुद्धा काढायचं नाही. ठीक आहे, मान्य आहे? नाही, मला मान्य नाहीये. अक्षता, तुला माहितीये मी तन्वीरशिवाय जगूच शकत नाही. ओके, मग या क्षणानंतर तुम्ही तुमच्यातली भांडणं, हेवे दावे सगळे मिटवायचे. अग्री? अरे, मी तुम्हाला असं नाही सांगते की आता या एकाच भेटीत तुम्ही या समस्येवर तोडगा काढा, पण निदान तुम्ही सुरुवात तरी करा. आणि मी जे सांगितलंय ते लक्षात ठेवा. फार उशीर झाला तर तुम्ही तनूला गमवाल. टेक युअर ओन टाइम. काय करायचं आपण